दादा, हा मी आता एवढे दिवस तुमच्या सोबत फिरतोय की नाही, हा तर माझ्या डोक्यात की नाही बिझनेस बद्दल एकदम मोठा प्रभाव पडलाय. बर बर ठीक आहे, तर मला पण असं वाटतं की बिझनेस सुरू करावा. हा हा आणि तो मी करेन 100% तुमच्या हिशोबात. बरोबर हा पण मग आजकालच्या तरुणांना की नाही हा. बिझनेस पेक्षा नोकरी करावीशी का वाटते? त्यांचं मोटिव्ह नोकरीकडे जास्त काय, याचं कारण काय आहे? काय झालंय माहितीये का, हे तू मला वाटतं आता तुला चांगला प्रश्न पडायला लागला ना. हे बरोबर आहे, हे बाकी 100% खरं आहे. कारण काय माहितीये का, म्हणजे खरोखर आता आम्ही एवढं रोज व्हिडिओ करतोय का नाही बिझनेस बद्दल, हा. आपल्या पोरांची परिस्थितीच अशी आहे की त्यांच्या डोक्यात नोकरी नोकरी आणि नोकरीच बसली आहे. आणि दुर्दैव हे आहे की आत्ताच आईबाप सुद्धा, हा. तुला खरं सांगतो, आत्ताच आईबाप जे आहेत, मुलीचा आईबाप आहेत, मुलीचा आईबाप, ते सुद्धा पोरगा नोकरीलाच पाहिजे, पोरग्यानं धंदा करायचा नाही, त्याचा धंदा बंद पडेल, हे आईबाबाचं पहिलं मत. हा, माझी पोरगी नोकरदाराला देणार. आणि आमच्या पोरांच्यात काय झालंय की लग्नाची पोरं आता मी बघितलं आपल्याकडे viva.comचं आहे, हा. काय एवढं बायोडाटा आहे त्यात, खरं पुरीच नाहीत, कोण देत नाहीत. हा. दुर्दैव ही एक पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तुला खरी सांगतो हा. की आमच्या पण पोरांच्या डोक्यात का नाही नुसती नोकरी नोकरी नोकरीच बसली का, त्यासनी पहिल्यापासून कटात राहण्याची सवय आहे. बर. आणि आमच्या पोरासनी काय होते माहिती आहे काय, हा. धंदा करायचा असला तर बाबा धंद्यात स्वतःला राबायला लागते. बरोबर. ते स्वतः राबायचे हे नाही, दुसऱ्याच्या जाऊन 8 तास का नाही, अक्षरशः स्वतःला का नाही पार स्वतःच हे करून घेतील. खरं आपल्या धंद्यात राबणार नाहीत. आता तुला सांगतो, आपली एवढी पोरं MIDC ला जातात, खाजगी कंपनीत कामाला जातात, हा. तर त्यासनी काय वाटतंय की 4 भिंतीत आम्हाला कोण बघायला येत नाही, बाहेर आल्यावर आम्ही ओके मध्ये येतोय, काय अडचण नाही. कोण विचारतं काय असलं तर नाव सांगायचं, ह्या कंपनीत आहे, त्या कंपनीत आहे, मी त्या कंपनीत आहे. कंपनीचं नाव मोठं आहे हो, कर तू तिथं जाऊन करतोस काय, बरोबर. काय करतोयस तू? 10,000 साठी तुझ्या आयुष्यातला केवढा वेळ जातोय आणि किती राबतोय दुसऱ्यासाठी. तेच जर तू स्वतः जर एखादा धंदा टाकलास तर तू मालक झालास. ना, आमच्या पोरासनी मालक व्हायला कळत नाही. आणि धंद्यात पडताना यांची काय सिस्टम आहे काय, पहिल्यांदा धंद्यात पडताना मी म्हटलं तसं की मला धंद्यात पडायचं आहे, आधीच यांच्या तोंडात पडायचं आहे, मला धंद्यात पडायचं आहे. अरे पडायपेक्षा म्हणा की मला बिझनेस वाढवायचा आहे, मला बिझनेस ग्रोथ करायचा आहे, मला बिझनेस उभा करायचा आहे. हे ह्यांच्या डोसक्यात नुसतं एकच, धंद्यात पडायचं आहे म्हणलं की आधीच यांच्या डोक्यात होते नाही, धंदा काय वर काढीत नाही, धंदा